Interest on delayed payment of tax, section 50. Interest payable on delayed payment of tax not exceeding 18%, section 50, subsection 1. Every person who is liable to pay tax in accordance with the provision of this act or the rules made thereunder, but fails to pay the tax or any part thereof, that is payment not made in full, to the government within the period prescribed, shall for the period for which the tax or any part thereof remains unpaid, pay or his own interest at such the rate not exceeding 18% as may be notified by the government on the recommendation of the council. Interest at 18% per annum has been notified by notification number 13 13 2017, city dated 28 6 2017, with effect from 1/7 2017. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्यावेळेला एखादा टॅक्स म्हणजे जो पर्सन की जो टॅक्स लायबल टू पे टॅक्स की टॅक्स पे करण्यासाठी जो टॅक्सेबल पर्सन जो आहे की ज्याला टॅक्स पेड करायचा आहे, टॅक्स पेएबल, जो टॅक्स पेएबल आहे त्याला टॅक्स पे करताना बऱ्याच वेळा काय होतं की त्याच्याकडून फुल्ली अमाऊंट पेड केली जात नाही किंवा काहीतरी ड्यू राहतात त्याच्याकडे, रिमेनिंग अमाऊंट राहते किंवा टॅक्स काहीतरी राहतो. मग ज्यावेळेला तुमचा टॅक्स राहतो पेड करायचा तर त्याच्यावरती काहीतरी इंटरेस्ट लागू होतो. मग हा जो इंटरेस्ट आहे हा 18% पेक्षा जास्त नसावा असं कुठे म्हटलं गेलंय, तर गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल, काउन्सिलच्या रिकमेंडेशन मध्ये, गव्हर्नमेंट काउन्सिलच्या रिकमेंडेशन मध्ये तसं म्हटलं गेलंय. मग त्याच्यासाठी कोणता नोटिफिकेशन हे कधी आलं बाहेर, तर इंटरेस्ट ॲट 18% पर ॲनम हॅज बीन नोटिफाईड बाय नोटिफिकेशन नंबर 13/2017 मध्ये म्हटलं गेलंय टू सिटी डेटेड 28/6/2017, आणि याचा इफेक्ट कधीपासून झाला तर 1/7/2017 म्हणजे 1 जुलै 2017 पासून. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आता इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट केला जातो, सेक्शन 15 सबसेक्शन 2. The interest under section 15 subsection 1 shall be calculated in such manner may be prescribed. म्हणजे आता इंटरेस्ट त्याच्यावर फ्रॉम द सक्सेडिंग द डे ऑन विच द सच टॅक्स वॉज ड्यू टू बी पेड. आता हा कधी पेड केला जातो की तुम्ही ज्यावेळेला टॅक्स पेड करताय, इंटरेस्ट कधी कॅल्क्युलेट केला जातो. सपोज मी आता माझ्याकडे 100 रुपीज मला पेड करायचे होते टॅक्स म्हणून, मी 50 रुपीज आज पेड केले. मग आज जर मी 50 रुपीज पेड केले तर तेव्हापासून माझा जो काही ड्यू राहिलेला आहे, जो काही रिमेनिंग अमाऊंट राहिलेली आहे ती कॅल्क्युलेट कधी होते की ज्या दिवशी मी टॅक्स पेड केला त्या दिवसापासून पुढे ते कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात होते. ओके. देन इंटरेस्ट ऑन सक्सेस claim of credit, excess reduction of output tax liability not exceeding 24%, section 15 subsection 3, a taxable person. आता याच्यामध्ये टॅक्सेबल पर्सन कोण म्हणजे कोण म्हटलेलं आहे, हू मेक्स ॲज अँड. आता याच्यात दोन हे दिलेले आहेत तुम्हाला, काय म्हटलं, दोन सिच्युएशन दिलेले आहेत. फर्स्ट आहे क्लेम ऑफ क्रेडिट, ॲक्सेस क्लेम ऑफ क्रेडिट, तुमच्या क्रेडिटवरती केलेला क्लेम. आणि दुसरी गोष्ट रिडक्शन ऑफ आउटपुट टॅक्स लायबिलिटी, टॅक्स लायबिलिटीवरती जे काय तुम्ही रिडक्शन घेणार ते. सो हे दोन ज्या वेळेला बेनिफिट्स एखादा टॅक्स पेअर घेतो त्यावेळेस जर सपोज तुमच्याकडून जर पेमेंट राहिला असेल, अशा ह्या दोन कंडिशनमध्ये जर टॅक्स पेअरकडून पेमेंट राहिला असेल किंवा अनपेड झालं ते किंवा पुढे जाऊन पेड करणार, तर अशा वेळेस जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट किती लागतो. सो शाल पे इंटरेस्ट ऑन सच अंडर ऑन एक्सेस क्लेम और ऑन सच अनड्यू or excess reduction as the case may be at such rate not exceeding 24% as may be notified by the government on the recommendation of the council. Interest at 24% per annum has been notified while notification number 13 2017, city dated 28/6/2017, with effect from 1/7/2017. सो अशा वेळेस जो इंटरेस्ट रेट आहे तो 24% पेक्षा जास्त नसतो. मग हे कुठे म्हटलं गेलं आहे, तर हे म्हटलं गेलं आहे इंटरेस्ट ॲट 24% एन एम हॅज बीन नोटिफाईड. कुठे नोटिफाय केलं गेलं तर नोटिफिकेशन नंबर 13/2017, सिटी डेटेड 28/6/2017, आणि ह्याचा इफेक्ट कधीपासून झाला, सो 1 जुलै 2017. आता त्याच्यानंतर येतं टॅक्स डिडक्शन अँड टॅक्स कलेक्शन ऑफ सोर्स ॲट सोर्स.
आता टॅक्स डिडक्शन आणि टॅक्स कलेक्शन म्हणजे काय, तर इंट्रोडक्शन मध्ये बघूयात काय म्हटलं. टॅक्स डिडक्शन ऍट सोर्स, TDS त्याला म्हणतो आपण, is a system initially introduced by the income tax department. TDS ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं तयार केलेली सिस्टम आहे. इट इज वन ऑफ द मोड्स मेथड्स टू कलेक्ट टॅक्स. हे काय आहे तर एक मेथड आहे, एक मोड आहे टॅक्स कलेक्ट करायचे, अंडर विच सर्टन पर्सेंटेज ऑफ अमाऊंट इज डिडक्टेड बाय द रिसिपिएंट ॲट द टाइम ऑफ मेकिंग पेमेंट टू द सप्लायर. सो याच्यामध्ये काय म्हणतं की ज्या वेळेला तुम्ही सप्लायरला ज्या वेळेला एखादा रिसिपिएंट पेमेंट करतो त्यावेळेस त्याच्यातून पर्टिक्युलर अमाऊंट डिडक्ट केली जाते, पर्टिक्युलर पर्सेंटेज डिडक्ट केले जातात अंडर ह्या मेथड अंडर. नंतर काय म्हटलं, इट इज सिमिलर टू पे ॲज यू अर्न. जेवढं तुम्ही कामाल तेवढं तुम्हाला याच्यात त्या पद्धतीने तुम्हाला इथे पेड करायचं आहे. स्कीम ऑल्सो नोन ॲज विथ होल्डिंग टॅक्स इन मेनी अदर कंट्रीज. It facilitates sharing of responsibilities of tax collection between the deductor and the administrator. आता याच्यामध्ये फॅसिलिटेट शेअरिंग, कोणत्या फॅसिलिटी शेअर केल्या जातात, ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टॅक्स कलेक्शन बिटवीन. आता कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी जर टॅक्स कलेक्शनचे घेतल्या जातात तर बिटवीन द डिडक्टर, जो कोण टॅक्स कमी करणार आहे, आणि जो कोण टॅक्स ॲडमिनिस्ट्रेशन आहे, सो त्यांच्यामधलं रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे टॅक्स कलेक्शनचं त्या फॅसिलिटी ते शेअर केल्या जातात. इट इज ऑल्सो इन्शुअर्स रेग्युलर इन्फ्लो ऑफ कॅश रिसोर्सेस टू द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर ह्याच्यात आणखी तुम्हाला काय दाखवलं जातं, गव्हर्नमेंटच्या रेग्युलर कॅश इन्फ्लो रिसोर्सेस कोणते आहेत. इट ॲक्ट्स एज अ पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट टू प्रिव्हेंट टॅक्स इव्हेजन अँड एक्सपांड द टॅक्स नेट ॲज इट प्रोव्हाइड फॉर द क्रिएशन ऑफ अ ऑडिट राईट. सो काय म्हटलं की हे एक टॅक्स कलेक्शन मधलं एक पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट आहे काय, TDS म्हणून. आता टॅक्स डिडक्शन सोर्स म्हणजे TDS, सेक्शन 51, पर्सन्स लायबल टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स. आता कोणते पर्सन्स लायबल आहेत टॅक्स डिडक्शनसाठी. द गव्हर्नमेंट मे बी मॅन्डेट, गव्हर्नमेंटने काय म्हटलं, द डिपार्टमेंट or establishment of the central government or state government. काय म्हटलं, डिपार्टमेंट किंवा एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट, किंवा स्टेट गव्हर्नमेंटने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट तयार केलेलं एखादं डिपार्टमेंट, ऑर लोकल अथॉरिटी किंवा एखादी लोकल अथॉरिटी म्हणजे जसं की नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, त्या टाईपचं. देन गव्हर्नमेंटल एजन्सीज, गव्हर्नमेंटच्या काही एजन्सीज असतील, ऑर such person or category of person as may be notified by the government on the recommendation of the council. किंवा असे पर्सन्स किंवा अशी और कॅटेगरी किंवा अशी कॅटेगरी ऑफ पर्सन किंवा पर्सनची अशी कॅटेगरी जी की गव्हर्नमेंट ऑफ काउन्सिलमध्ये रिकमेंड केलेली असेल. Thereafter, in this section referred to as the deductor, the deduct tax at source. TDS at 1% if total value taxable supply exceed rupees 2,50,000. जर टोटल काय म्हटलं, टोटल व्हॅल्यू टॅक्सेबल सप्लाय, जर तुमची टोटल टॅक्सेबल सप्लायची व्हॅल्यू जर 2,50,000 असेल तर त्याच्यावर TDS किती लागतो, 1%. The deductor has to deduct tax at 1% for the payment made or credited to the supplier. Thereafter, in this section referred to as a deductor of taxable goods, service or both, where the total value of such supply under the contract exceed 2,50,000. सो 2,50,000पेक्षा जर एखादी व्हॅल्यू असेल तर त्याच्यावरती 1% काय लागतो, तुमचा TDS लागतो याच्यामध्ये. देन नो डिडक्शन इन सर्टन केसेस. आता कोणत्या केसेसमध्ये डिडक्शन नाही आहे, नो डिडक्शन शाल बी मेड इन इफ the location of the supplier and the place of the supply is in a state or union territory which is different from the state, or as a case may be union territory of registration of the recipient. The earlier statement can be explained in the following situation. काय म्हटलंय तर no deduction shall be made in the location of the supplier and the place of supply is in a state or union territory which is different from the state, or the case may be union territory or registration of the recipient.
सो या नो डिडक्शन टू बी सर्टन केसेस. जर सप्लाय देणारा म्हणजे रिसिपियंट आणि सप्लाय जर एकाच स्टेट मधले असते किंवा एकाच युनियन टेरिटरी मधले असतील किंवा विच इज डिफरंट फ्रॉम द स्टेट किंवा वेगवेगळ्या स्टेट मधले असतील किंवा वेगवेगळ्या युनियन टेरिटरी मधले रिसिपियंट असेल तर अशा केसमध्ये मग त्यांनी काही सिच्युएशन्स दिलेले आहेत डिडक्शनच्या. फर्स्ट वन आहे सप्लायर. सप्लायर प्लेस ऑफ सप्लाय अँड रिसिपियंट आर इन द सेम स्टेट. काय म्हटलंय सप्लायर प्लेस ऑफ सप्लाय अँड द रिसिपियंट जिथे कुठे सप्लाय देणार आहे आणि रिसिपियंट जे आहे ते एका स्टेटमधले आहेत सेम स्टेटमध्ये आहेत. तर अशा कंडिशनमध्ये काय म्हटलंय इट वुड बी इंट्रास्टेट सप्लाय. हा काय आहे तर इंट्रास्टेट सप्लाय आहे. अँड टी डी एस सेंट्रल प्लस स्टेट टॅक्स टी डी एस शॅल बी डिडक्टेड. आणि याच्यामध्ये टी डी एस काय केला तर डिडक्ट केला तर इट वुड बी पॉसिबल फॉर द सप्लायर. आणि हा कोणाला पॉसिबल आहे सप्लायरला दॅट इज द डिडक्टी टू टेक क्रेडिट ऑफ टी डी एस. टी डी एसचा फायदा कोण घेऊ शकतो तर डिडक्टी म्हणजे सप्लायर इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर थ्रू. देन सेकंड कंडिशन काय म्हटलंय सिच्युएशन सप्लायर ॲज वेल ॲज द प्लेस ऑफ सप्लाय आर इन डिफरंट स्टेट. सप्लायर किंवा प्लेस ऑफ सप्लाय वेगळ्या स्टेटमधला असेल. इन सच केसेस इंटिग्रेटेड टॅक्स शुड बी लेविड. अशा कंडिशनला काय लागतं तर इंटिग्रेटेड आय जी एस टी लागतं. इंटिग्रेटेड टॅक्स लागू होतो. टी डी एस टू बी डिडक्टेड वुड बी टी डी एस इंटिग्रेटेड टॅक्स अँड इट वुड बी पॉसिबल फॉर द सप्लायर. हा सुद्धा सप्लायरला पॉसिबल तर टू टेक क्रेडिट टी डी एस इन द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. सेम हा सुद्धा तुमचा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधून तुम्ही डिडक्ट करता येतो. देन थर्ड सिच्युएशन काय म्हटलेली आहे सप्लायर ॲज वेल ॲज द प्लेस ऑफ सप्लाय आर इन स्टेट ए अँड द रिसिपियंट इज लोकेटेड इन स्टेट बी. रिसिपियंट बी मधला आहे प्लेस ऑफ सप्लाय ए मध्ये आहे आणि सप्लाय सुद्धा ए मधला आहे. द सप्लाय वुड बी इंट्रास्टेट सप्लाय. सो अशा कंडिशनचा सप्लाय जो आहे तो आपण मागे पाहिलेला हा इंट्रास्टेट सप्लायमध्ये येतो. अँड द सेंट्रल टॅक्स अँड द स्टेट टॅक्स वुड बी लेविड. ह्याच्यामध्ये सी जी एस टी आणि एच जी एस टी लागतो. इन सच केस देअर ट्रान्सफर ऑफ टी डी एस सेंट्रल टॅक्स प्लस स्टेट टॅक्स ऑफ द स्टेट B to the cash ledger of the supplier. Central tax plus state tax of state A would be difficult. So in such cases TDS would not be deducted. So या केसेस मध्ये काय होतं की स्टेट बी सुद्धा इन्व्हॉल्व आहे स्टेट ए सुद्धा इन्व्हॉल्व आहे आणि इथे स्टेट टॅक्स आणि सेंट्रल टॅक्स दोन्ही टॅक्स लागतात. त्याच्यावर कोणालाही एकाला तुम्ही डिडक्शन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा केसमध्ये TDS वुड नॉट बी डिडक्टेड. अशा केसमध्ये TDS जो आहे तो डिडक्ट केला जात नाही. Thus, when both the supplier as well as the place of supply are different from that of the recipient, no tax deduction at source would be made. A value of supply to exclude taxes. For the purpose of deduction of tax specified above, the value of supply shall be taken as the amount excluded the central tax, state tax, union tax, territory tax, integrated tax and सेस इंडिकेट इन द इनवॉइस. काय म्हटलंय की याच्यामध्ये हे जे टॅक्स आहेत सेंट्रल टॅक्स आहे स्टेट टॅक्स आहे युनियन टेरिटरी टॅक्स आहे किंवा इंटिग्रेटेड टॅक्स आहे हे सगळे टॅक्स जे आहेत ते एक्सक्लुडेड आहेत इन्क्लूड नाही आहेत. देन टाइम लिमिट फॉर डिपॉझिट ऑफ टॅक्स. आता टॅक्स डिपॉझिट करण्यासाठी टाइम लिमिट किती असेल अप टू 10th ऑफ द नेक्स्ट मंथ. अप टू 10th ऑफ द नेक्स्ट मंथ पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत. द अमाऊंट डिडक्टेड ॲज टॅक्स अंडर दिस सेक्शन शाल बी पेड. म्हणजे सेक्शन कोणता सेक्शन 51 सबसेक्शन 2 डिडक्टेड ॲज अ टॅक्स अंडर दिस सेक्शन shall be paid to the government by the deductor within 10 days after the end of the month in which पुढच्या 10 दिवसात डिडक्टर गव्हर्नमेंट बाय द डिडक्टर विदिन 10 days after the end of the month in which such deduction is made. ज्या महिन्यात मध्ये टॅक्स डिडक्शन झालेलं आहे TDS झालेला आहे त्या महिन्यात TDS झाल्यापासून पुढच्या 10 दिवसामध्ये काय करणं सो टॅक्स डिपॉझिट करणं कंपल्सरी आहे. डिडक्शन मेड इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब. देन सेकंड वन TDS सर्टिफिकेट टू बी फर्निश टू
deductee, section 51, subsection 3. The deductor shall furnish to the deductee a certificate mentioning therein the contract value, rate of deduction, amount deducted, amount paid to the government, and such other particulars in such manner as may be prescribed. Okay. Then next काय म्हटलंय, levy of late fees for not furnishing certificate to deductee within 5 days or rupees 100 per day subject to maximum of rupees 5000, section 51, section 4. Levy of late fees for not furnishing certificate. So तुम्ही सर्टिफिकेट बनवलं नाही म्हणून जो लेट फीज तुमच्यावरती लागणार आहे टू डिडक्ट विदिन 5 days, मग म्हणजे 5 दिवसाच्या आत तुम्हाला ते लेट फी मग ती किती असू शकते, रुपीज 100 पर डे, म्हणजे प्रत्येक दिवसाला रुपीज 100 मॅक्झिमम, मग ती 5,000 पर्यंत तुम्ही भरू शकता. इफ एनी डिडक्टर फेल टू फर्निश टू अ डिडक्टिंग द सर्टिफिकेट आफ्टर डिडक्टिंग द टॅक्स ॲट सोर्स within 5 days of crediting the amount so deducted to the government, the deductor shall pay by way of late fee. जर त्याने पुढच्या 5 दिवसात जर सर्टिफिकेट नाही बनवलं तर मग प्रत्येक 5 प्रत्येक दिवसाची लेट फी म्हणून 100 रुपये पर डे लागू होतील. मग हे 100 रुपये प्रमाणे 5,000 पर्यंत हे जातील. 5,000च्या पुढे ते 5,000 मॅक्झिमम लिमिट आहे, म्हणजे जाऊन ते थांबतील. एवढं लिमिट आहे त्याला. देन क्रेडिट ऑफ TDS in electronic cash ledger of supplier, section 51S. क्रेडिट ऑफ TDS. आता कॅश लेजर सप्लायरमुळे TDS ला किती क्रेडिट आहे. द डिडक्टी शाल क्लेम क्रेडिट. डिडक्टी काय करू शकतो, तर क्रेडिट क्लेम करू शकतो इन हिज इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर. त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरवरती क्लेम क्रेडिट क्लेम क्रेडिट करू शकतो of the tax deducted and reflected in the return of the deductor furnished under section 93 in such manners as may be prescribed. Then म्हटले interest on delayed deposit of TDS. आता डिलेड डिपॉझिट ऑफ TDSचा जो डिपॉझिट करणार आहे त्याला जो उशीर झाला त्याच्यावरती इंटरेस्ट कसा पेड केला जातो, सेक्शन 51 सबसेक्शन 6. If any deductors fail to pay the government the amount deducted at tax under section 51 subsection 1, he shall pay interest in accordance with the provision of section 50 subsection 1 in addition to the amount of tax deducted. मग सेक्शन 50 सबसेक्शन 1 नुसार काय, जर तो एखादा जर टॅक्स पेड करायचा राहून गेला तर त्याच्यावरती मग त्यांना इंटरेस्ट पेड करावा लागतो. दे डिटर्मिनेशन ऑफ द अमाउंट इन डिफॉल्ट. डिटर्मिनेशन ऑफ the amount in default, section 51 subsection. The determination of the amount in default under this section shall be made in the manner specified in section 73 or section 74. Then refund of excess amount of deduction. जी काही ॲक्सेस अमाऊंट आहे डिडक्शन केलेली, म्हणजे जास्तची अमाऊंट जी काही तुमची डिडक्ट केलेली आहे ती रिफंड मिळण्याची कसं, त्यासाठी कोणता सेक्शन आहे, तो सेक्शन 51 सबसेक्शन 8. द रिफंड टू बी डिडक्टर ऑर द डिडक्टी अरायझिंग ऑन अकाउंट ऑफ एक्सेस ऑर erroneous deduction shall be dealt with in accordance with the provision of section 54. No refund in if TDS is credited to the electronic cash ledger of the deductee. So electronic cash ledger थ्रू जर TDS क्रेडिट केला असेल तर तिथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रिफंड मिळत नाही. नो रिफंड टू द डिडक्टर शाल बी ग्रँटेड इफ द अमाऊंट डिडक्टेड हॅज बीन क्रेडिटेड टू द इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर ऑफ द डिडक्टी. सो इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरमधून जर ते कट केले गेले असते तर तो नो रिफंड, त्याच्यात रिफंड कोणतेही मिळत नाही. देन रजिस्ट्रेशन ऑफ TDS डिडक्टर्स. A TDS deductor has to compulsorily register without any threshold limit. The deductor has a privilege of obtaining registration under GST without having required to obtain PAN. He can obtain registration using his tax deduction and collection account number. आता पॅन म्हणजे तुमचं काय, पॅन कार्ड परमनंट अकाउंट नंबर. देन
डिडक्शन कलेक्शन अकाउंट नंबर, त्याला टॅन म्हटलं, इश्यूड अंडर द इन्कम टॅक्स ऍक्ट. आणि हे कोणी टॅन कोण इश्यू करतं? तर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961. त्याच्यात TDS सर्टिफिकेट म्हणजे काय? TDS सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड टू बी इश्यूड बाय द डिडक्टर. सो डिडक्टरला TDS सर्टिफिकेट इश्यू करणं खूप गरजेचं आहे, रिक्वायर्ड आहे, कंपल्सरी आहे. इफ द पर्सन हु इज डिडक्टिंग टॅक्स, इफ फ्रॉम GDTR 7A to the deductee, the supplier from whose payment TDS is deducted within 5 days of crediting the amount to the government, failing which the deductor would be liable to pay a late fee. तेच म्हटलं, जर त्यांनी ते TDS सर्टिफिकेटचं बनवून नाही घेतलं तर 5 दिवसाचा लिमिट दिला जातो. आफ्टर 5 डेज प्रत्येक दिवसाचा 100 रुपये प्रमाणे लेट फी कॅल्क्युलेट केली जाते आणि त्याचा लिमिट 5000 पर्यंत असतो. ओके. त्याच्यानंतर म्हटले TDS रिटर्न. द डिडक्टर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू फाईल अ रिटर्न इन फॉर्म GSTR 7. तर डिडक्टर इज ऑल्सो रिक्वायर्ड. त्यानंतर रिटर्न फाईल बनवणं हे डिडक्टरला कंपल्सरी असतं विदिन 10 days फ्रॉम द एंड ऑफ द मंथ. काय म्हटलं की महिन्याच्या महिना संपल्यानंतर पुढच्या 10 दिवसामध्ये रिटर्न फाईल बनवणं कंपल्सरी असतं. इफ द सप्लायर इज अनरजिस्टर्ड, जर सप्लायर अनरजिस्टर्ड असेल, नेम ऑफ द सप्लायर रॅदर दॅन GSTIN शाल बी मेन्शन इन द रिटर्न. जर सप्लायर न GST नंबर जो आहे तो मेन्शन केला असेल रिटर्न फाईलला, the details of tax deducted at the supplier in the part C of form GSTR 2A electronically through the common portal, and the said supplier may include the same in form GSTR 2. The account deducted by the deductor get reflected in the GSTR 2 of the supplier deductee. The supplier can be take this amount as a credit in his electronic cash register and use the same for payment of tax of any other liabilities. As the consequences of not complying with TDS provision. तर TDS प्रोव्हिजन जर कंपाईल नाही केली तर काय त्याचं इव्हेंट बघा, TDS नॉट डिडक्टेड. जर TDS डिडक्ट नाही झाला तर कन्सिक्वेन्सेस काय राहतील? इंटरेस्ट टू बी पेड अलॉंग विथ द TDS अमाऊंट as the amount shall be determined and recovered as per the law. Interest to be paid along with TDS amount. सो मग तुम जर डिडक्ट नाही झाला TDS तर काय होईल? तर त्याच्यावरती इंटरेस्ट लागेल आणि जो काही इंटरेस्ट अमाऊंट असेल ती तुमची रिकवर करून घेतली जाईल. Then if TDS certificate is not issued or delayed beyond the prescribed period of 5 days, तर काय होणार? माझ्या लेट फी लागेल पर डेचे 100, मॅक्झिमम 5000 पर्यंत. आणि सपोज TDS डिडक्टेड बट नॉट पेड टू द गव्हर्नमेंट or paid later than 10 of the succeeding month. जर TDS डिडक्ट झाला पण तो गव्हर्नमेंटला पेड झाला नाही किंवा पेड लेटर 10th ऑफ द एक्सिडिंग मंथ, तर महिन्याच्या 10 दिवसानंतर तो महिना संपून पुढच्या 10 दिवसामध्ये तो जर पेड झाला तर काय होतं? इंटरेस्ट टू बी पेड अलॉंग विथ TDS अमाऊंट इज द अमाऊंट शॅल बी डिटरमाइंड अँड रिकवर्ड ॲज पर द लॉ. मग जी काही अमाऊंट असेल ती रिकवर केली जाईल लॉनुसार. Then late filing of TDS return. The TDS return जे आहे ते लेट फाईल केलं तर काय होईल? Late fee of 100 for every day during which such failure continues subject to maximum amount of 5000 rupees. सेम मागाशी सांगितल्याप्रमाणे पर डेचा 100 रुपये चार्ज लागेल आणि 5000 पर्यंत मॅक्झिमम अमाऊंट कट केली जाईल. त्याच्यानंतर हा जो पुढचा पार्ट आहे कलेक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्सेस आणि मग नंतर रजिस्ट्रेशन. ई कॉमर्स ऑपरेटर टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑफ द नेट व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लायज मेड थ्रू इट बाय अदर सप्लायर्स. त्याच्यानंतर सुक्रेडिट, GST पेमेंट फॉर्म्स इथे प्रत्येकाचे फॉर्म्स दिले आहेत, त्याचे शॉर्ट डिस्क्रिप्शन दिले आणि त्याचे पर्पज सुद्धा दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपल्या इथे पुन्हा इलस्ट्रेशन चालू होते.
सो हे सगळं आपण मग नेक्स्ट लेक्चरला बघूयात. नेक्स्ट लेक्चरला आपण हा जो चॅप्टर आहे हा संपवून टाकू. ओके, सो आता आपण इथे थांबूया.